मी आपल्या दुकानावर येऊन बसल्यावर या पोराने इतकं येड्यात काढलं. त्याचं असं म्हणणं होतं का पप्पा मला फुगा फुगून द्या. मी काय त्याचं ऐकलं नाही. दीदी म्हणले आण माझ्याकडं. त्याला वाटलं दीदीला काय फुगा फुगवता येत नाही. त्याने तिच्याकडून फुगा घातला, स्वतःच बसलं फुगा फुगवीत. त्याच्याकडून काय फुगा ना, पण ते आपलं जीव काढतच होतं. मी म्हणलं जाऊ दे याला, बसू ते फुगा फुगवीत. मी चाललो आपल्या मळ्यात. राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मळ्यात आल्यावर पाहिलं पाईप बीप जोडून नळ्या पसरून ठेवल्या होत्या. आमचे पप्पा पकड स्क्रूड्रायव्हर बाइंडिंग तार घेऊन बसले होते. त्यांचं आपलं ड्रीपच्या नळ्या फिट करायचं काम चालू होतं. ड्रीपची नळी बसवली का त्याला बाइंडिंग तार वरून मारून द्यायची. आता तुम्ही म्हणाल बाइंडिंग तार काला मारायची? बाइंडिंग तार मारल्यावर नळी अजिबात निघत नाही. बरं ते जाऊ दे, आता मी दुकानावर चाललो. दुकानाजवळ मी आल्यावर पाहिलं आपल्या दुकानासमोरून दिंडी चालली होती. रस्त्याने चालता चालता त्यांचं कीर्तन भजन चालू होतं. मी आपलं एका दिंडीतल्या माणसाला विचारलं. ते मला म्हणे पिंपळगाववरून. बरं का भावानं, मी आपला दिंडीचा व्हिडिओ काढता काढता दिंडी पार पुढे निघून गेली. अरे पण हे काय, दिंडीतले वारकरी काही पुढून काही माग. ते जाऊ द्या मरू द्या, मला पहिली ना आता फुटेज काढू द्या मस्तपैकी. मी आपली दिंडीची मस्तपैकी फुटेज काढून घेतली. आता इकडे पाय गंमत, या दोन बाया किती माग राहिल्या. जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काय करायचंय. मी गेलो मळ्यात निघून. नेमकं ड्रीप जोडायचं बाकी राहिलं होतं. राहिलेलं काम आपण पुरं करून टाकू. पण काय झाली ना भानगड, यांना देव देव पण काय नळी बसाना. तेवढंच राजेश्वरी माझ्याकडे आली. मी तिला म्हणलो जा ऑइलची कॅन घेऊन ये. ती लगेच गेली ना ऑइलची कॅन घेऊन आली. बर का भावानो, आता आपला पा गावठी जुगाड, आपला नाद नाही करायचा अजिबात. मी जावा या ड्रीपच्या नळीमध्ये ऑइल टाकलं. ड्रीपची नळी ना एका टपक्यात बसली. मी ना त्याला अजून एक जुगाड केलं. बाइंडिंग तारचा तुकडा घेतला आणि तिला गुंडाळून अख्ख्या ड्रीपच्या नळ्या पॅक केल्या. आता तुम्ही सकाळी पाहिलंच होतं, ड्रीपच्या नळ्या ना काही व्यवस्थित पसरले नव्हते. मी आपल्या ते व्यवस्थित पसरून घेतल्या. आता हे काम एकदम टाकाटाक झालं. पण एक भानगड अशी आहे, आमच्या घराच्या समोर लॉन्स असल्यामुळे आम्हाला लय वैताग होतो. जाऊ द्या मरू द्या मित्रांनो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.